कराड शहर पोलीस अधिकारी दराडे साहेब यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो की आपल्या कराड शहराच्या लगत बांगलादेशी लोकांचं वास्तव्य आज त्यांनी निष्पन्न केले आणि असे अजून जर काय असतील कराड तालुक्यात तर त्यांनी त्वरित त्यांच्यावरती कारवाई करावी आणि अशा लोकांना इथं वास्तव्यास कुठल्याही नागरिकाने ठेवू नये, कारण अशी लोकं येऊन इथल्या समाज व्यवस्थेतील सर्व घटकांना बिघडवण्याचं काम यांच्याकडून होतं आहे. तर साहेबांना आम्ही विनंती केली त्यांच्यावरती त्वरित कारवाई करून अजूनही काही ठिकाणी जर असतील कराड तालुक्यात तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये जो परवा निंदनीय प्रकार घडला, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती एका ठिकाणी बसवण्यात आली. तर काही तेथील समाज कंटकांनी त्या मूर्तीसाठी बसवण्यासाठी विरोध केला आणि एक आमच्यातील वाघ नावाची भगिनी त्या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी वाद झाला आणि तिचे त्या ठिकाणी अगदी कपडे फाडण्यात आले. तर हा प्रकार जो घडला आहे तो अतिशय निंदनीय आहे. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी मूर्तीसाठी विरोध का झाला की या ठिकाणी सार्वजनिक जागा आहे, मूर्ती बसवल्या, त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात, जागा कमी आहे असं झालं. पण व्हिडिओ मी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी भरपूर जागा आहे. परत त्या ठिकाणी विरोध झाला की इथून मूर्ती हटवा, त्यासाठी ती आमची भगिनी पुढे झाली, तिच्यावर अत्याचार झाले. हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्या ठिकाणी ज्यांनी त्या समाजकंटकांनी त्या आमच्या स्त्रीवरती अत्याचार, आमच्या भगिनीवरती अत्याचार केले त्यांना तत्काळ मोका लावावा व त्या ठिकाणी ज्या मूर्ती बसवलेल्या आहेत त्या मूर्तीला हटवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर सकल मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्याच्या वतीनं आम्ही असं निवेदन देतो की आवाहन करतो की जर मूर्ती हटवण्याचा जर प्रयत्न केला तर ह्याला जर काही या महाराष्ट्रामध्ये जर काही घडलं तर त्याला सरकार जबाबदार असेल. आणि कराडमध्ये आज आपण पाहतो की 2 बांगलादेशींना आपल्या पोलीस बांधवांनी अटक केली. असे अनेक बांगलादेशी, अनेक परदेशी आपल्या भारतामध्ये वास्तव्यात येत आहेत. तर पोलीस बांधवांचं या ठिकाणी सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो. धन्यवाद.